आणि आता बातमी पावसाची। मुंबई आणि उपनगरात पहाटेपासूनच पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे। लालबाग, लोअर परेल, सायन, दादर, कांदिवलीमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। पावसाची दृश्य आपण पाहत आहोत। तर मुंबईसह कोकणात 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे। त्यात आज देखील पावसानं पहाटेपासूनच हजेरी लावलेली आहे। मुंबई आणि उपनगरात पहाटेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। तर लालबाग, लोअर परेल, सायन, दादर, कांदिवलीमध्ये पावसाने हजेरी लावली असल्याची ही दृश्य समोर येत आहे। तर मुंबई आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। तर मुंबईसह कोकणात पुढील 3 दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। आणि लालबागहून आपल्याला अधिक अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश माने। अविनाश, नक्कीच प्रणिता, पाहिलं तर पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। जर पाहिलं पूर्व उपनगरामध्ये विक्रोळी, कांजूर, भांडूप, त्याचवेळी लालबाग, भायखळा या पूर्ण परिसरामध्ये पाहिलं तर पहाटेपासून जो आहे तो मुसळधार पाऊस पडत आहे। जर पाहिलं मी सध्या लालबाग या परिसरात, लालबाग परिसरात चौक आहे, या परिसरामध्ये पाहिलं तर काहीसं सकल भागात जे आहे ते पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे। अनेक ठिकाणी मुंबईच्या अनेक सकल भागात जे आहे ते पाणी भरण्यास जे आहे ते सुरुवात झालेली आहे। पहाटेपासून जो आहे तो पाऊस हा अधूनमधून जोरदार स्वरूपाचा पडताना पाहायला मिळत आहे। जर पाहिलं ढगाळ वातावरण जे आहे ते झालेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत पाहिलं की हवामान खात्याने देखील पुढील 2 ते 3 दिवस जे आहे ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यानुसार पाहिलं तर पहाटेपासून जे आहे तो मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अनेक सकल भागात जे आहे ते पाणी भरण्यास सुरुवात देखील झालेली पाहायला मिळते। प्रणिता, नक्कीच अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहत आहोत। सकल भागात पाणी साचण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। तर मुंबई आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसाच्या या जोरदार सरी कोसळायला सुरुवात झालेली आहे। लालबाग, लोअर परेल, सायन, दादर आणि कांदिवलीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। मुंबईत पुढील 3 दिवसही पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। तर मुंबईसह कोकणात देखील अशाच प्रकारे पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्या दरम्यान पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच या जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे। ही दृश्य आपण मुंबईतली पाहत आहोत। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तर रस्त्यांना तळ्याचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि याच पाण्यातून वाहनधारकांना आपली वाट काढावी लागते। अंधेरी सबवेमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, तीच दृश्य आपण पाहतोय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून वाहनधारकांना वाट काढावी लागते। तर पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झालेली आहे। अंधेरी सबवेमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्यात आलेला आहे। तर सध्या पाऊस कमी असून पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू आहे। मात्र हा पाऊस वाढल्यानंतर पाणी साचण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। अंधेरी सबवेमधील ही दृश्य आपण पाहत आहोत। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि सध्या पाऊस कमी असून पाण्याचा निचरा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। तर काल रात्रीपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे आज सकाळी अंधेरी सबवे देखील बंद करण्यात आला आहे।